ते बाबूराव ते आपलं हातात रे हा ते माझ्यातून रोज चलते रोज तुम्ही धरून 500 तू काय रुपये एवढा झाला काय रे तुला म्हणतो त्यांना खर्च करू नको त्यांना खर्च करू नाही नको नाही ते काय म्हणते तुला मुलगी बघतो अरे मग तुला मुलगी भेटाना मग तू असा येड्यासारखा पिसाळ्यासारखा पण करायला लागला कुणी म्हणलं तुला मुलगी दे बघतो की लगेच तू खर्चच करायला लागलास तितका पैसा उतवालाय काय तुझा तू बंद आहे मुलगी राव अरे रोहित तुला मी 1-2 मुली दाखवल्या होत्या पण आता काय होते माहिती का लोक लस नकली झालेत बघ त्याच्यामुळं काहीतरी नोकरीलाच पाहिजे असंच पाहिजे तसंच पाहिजे म्हणून कॅन्सल केलं नसतं त्यांनी दूध डेअरी आहे अरे बाबा ते दूध डेअरी 5 लिटर दूध आहे ना तुझं दूध डेअरी काय ती कामाची आणि 2 म्हशी आपल्याला घरी आहे का दूध देतात का म्हशी नाही दूर पण निघतं ना अरे बाबा तुझं घरचं आणि बाहेरचं दूध डेअरीला 5 लिटर आता तुझी डेअरी अशी आणि काय होतं एखाद्या आपण कुठून सोयरी पण तुला आणलं की गावातल्या लोकांना विचारलं पोरग काय करताय ते सांगितलं की मग झालं मोडतंय परत तुझं असं होतंय हा पण चल येऊ रानातून फिरू आणि तू काय कर माहिती का बाबूरावच्या त्यांच्या लय नादाला नको लागू की तुला असं लुटून खातेन ना पोरगी दाखिनात काहीच खरी ना रोज 200-500 रुपये आणतो रोज एक दिवस नाही नको नको जेव्हा तुझं व्हायचंय ना त्यावेळेसच होईल ह्याला आणि त्याला पैसे विषय देऊन काय नसतं विषय कुठे निघले ठीक आहे आता घरी यायला लागलो की इकडे किती हा काय नाही बाबा आज काय रे इकडे कुठे निघले घरी यायला लागलं मग आता हे रस्ता आहे घरात घरी यायला लागलोय कुठे जायला लागलोय काय झालं काही नाही आवरून घ्या तुमचं आज जे काय असेल ते फिरायला जायचं काय कुठे नाही उद्यापासून मरणाचे काम पडले मरणाचे हा कोणचं काम आहे बाबाची काम केलं मरणार आहे सोयाबीन काढायला जायचं कोण काढणार आहे असं हा मग बाया बाया बघ ना सोयाबीन काढायला मी एकटीच काढायला लागले बाया कोणी यायला झाले त्यांची शेत नाहीत का त्यांना अशा त्याला का पाहणार जाते बायासोबत मग एक दिवस तुला येणार काय सोयाबीन काढून लागायला तुम्ही कशाला आहे तर मग मी तर येणारच की तेच मी फक्त मी फक्त येईन बसून बघन देखरेख करायला ते लोकांचं नाही आपलंच काढायला जायचंय आपण मी नियोजन करतो ना सगळं बाकी काय नियोजन करता आता बुटसाड कुठं घालायचं बाकीचं काय काय करायचं कसं करायचं सगळं बाकी घालायला तर काढायला लागेल ना आधी बरं चालते हा बघू रोहित काय आज किती पैसे तुझ्याकडं पाहिजे 200 रुपये आहेत 200 आहेत का हो मग काय माग पुढे बघतो तू चल ना खर्च करू तरू बरोबर आहे तुमचं काय झालं रोज आमचं चालायचा अरे तुला पोरगी बघायची मला तुला खर्च करायला लागला कधी म्हणजे मसून गेल्यावर मुलगी बघतात पोरी काय 3 दिवसाला मुलगी बघतात पोरी काय काय रोज आमच्या तुला चलच अरे पोरी का रस्त्यावर पडलेल्यात का ओळखावं लागतं बघावं लागतं सांगतो तू 200 रुपये म्हणतो ना हा तुला 1000 रुपये चालतो हा पण आताच मुलगी बघायची आजच हा आताच मग अगोदर तू खर्च कर चल 200 आजच बघतो तुला पोरगी आईला मूल करी भेटा ना तर आणि वावरात मरणाचं सोयाबीन फुटायला लागले काय डोकंच चला ना काय करावं ते आलं बरं झालं ऐका ना अरे सोयाबीन लय फुटायला लागले येतात माया बरं आमच्या बस ना 2 मिनिटं अरे तुम्हाला 400 रुपये रोज देतो सोयाबीन तयार राव 2 मिनिटं बस सोयाबीन म्हणजे आता शेतकऱ्याची सोयाबीनच महत्वाची असते आता सोयाबीन नंतर पहिले बदलावर अरे गाडी पण मला कुठे देतो इकडे रानात मला जायची माणसं भेटणार सोयाबीनला मला बस कुठे देतो सोयाबीन बसला राव पोरगी बघायला जायचं सोयाबीन सोडून तांदूळ फेकायचे अंगावर चल बरं असं आहे का अरे पण कुठे चालत काय सांगा ना काय मार खायचं करू नका कुठे नाही बरं चला काय झालं पोरगी बघायला जायचं तर मुतायला हागायला नालाय पोरग चांगल्या कामाला चाललं का हे असलंच असतं त्या दिवशी मी सासरवाडीला चाललोय म्हणलं माझं पोट दुखत आहे गाडी बसिलं नेलं ह्याला जायचंय
अरे ह्याला जायची मग मला तू कशाला इतक्या चांगल्या कामात मला कशा अडथळा करतो? आम्हाला सकाळी गेलता का नाही काय माहित. यायला कुठं जायचं म्हणलं की ह्याचं नाटकच असतात. ते झाला विषय खरा, हा पण मला तू घेऊन चालला, पण नेमकं कुठं कोणत्या गावाला चाललो आपण पोरगी बघायला? अरे हे डोंगराच्या पलीकडे गाव नाही का, तिथली पोरगी आहे. अशी पोरगी आहे का नाही, MBBS शिकलेली आहे. अरे बाबा तुला काय एडबीड लागलं का काय? MBBS पोरगी असती काय रोहितला? काय झालं? अरे साध्या साध्या पोरी दाखवल्या आपण, त्या पोरींनी, त्या पोरीच्या बापाईनी 10वी 11वी झाले, पोरीच्या बापाईनी नकार दिला. आणि आता MBBS झालेली पोरगी असती का आता? मी काय म्हणतो बाप्पा, ती MBBS पोरगी आहे ना, गावात येईन, हा. दवाखाना टाकीन, हा भरपूर पैसे कमीन. तो दवाखान्यात जाईन ते. नाही त्याचा विभाग आहे ना, आपला विभाग आहे ना. बेमार पडले तर फुकट मध्ये आपला विभाग आहे ना. अरे बाबा पण आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ना, हा की शिव साधा सुद्धा आहे, ह्याला जरा साधी सुधी पोरगी दिली तर ह्याच्यावर व्यवस्थित राहील. आता इतकी भारी पोरगी ह्याच्यावर राहीन का ती? एक तर पहिल्या धडाक्यात त्याला नकार देईन बघितलं की, आणि हे तिकून जर आपण फसवलं, काही जर केलं, लग्न केलं तर ह्याच्यावरती राहीन का जास्त दिवस? जाऊन तर बघू ना काय फरक पडतो. हाव नाही तर नाही. मला तर काही बरोबर वाटत नाही भाऊ. तुम्ही काय करा, तुम्ही रोहित, तुला बाबूरावने सांगितले का पोरगी कुठाली काय आहे, आपण कुठे चाललो होतो? नाही पोरगी MBBS डॉक्टर जमल का तुला? चांगलंय ना. अरे काही याद लागलं का काय तुला? गावामध्ये दवाखाना पैसे होते घरामध्ये, माझं पण अरे पैसे होते पण ती तुझ्या सोबत राहायला पाहिजे ना. MBBS डॉक्टर सोबत राहील ना राव. कशी राहील तुझ्यासोबत? काय तुझ्याकडे याच्या सोबत नाही राहिले तर काय झालं? काय तुझ्याकडे राहिलं? दूध दिली आई. अरे बाबा ती दूध डेअरीचं मला भूषण नको सांगू. तुझ्या डेअरीला 5 लिटर दूध आहे ना, 5 लिटर. वावर नाही तर वावर आपलं 1 एकर वावर, त्यात काय काँग्रेस उगलाय? काय पोरी आलो काय नाही तळता येईल पैसे तर बाबा ऐका बाप्पा माझा ऐक तू, माझा ऐक, माझा ऐक. तुम्ही जा. माझा ऐक ना तू. ह्याच्या संग नाही राहिलं तर आपण दोघं आहेच की. यार लागलं का काय? असले कुटाण्याचा वाद तू सोड, आणि परत मला तुझ्या सोबत घेतो का असल्या काय आहेत? काय झालं मग? काय समज आहे? माझं कॅरेक्टर असं दिसतंय का तुला? कॅरेक्टरचं काय सांगत होती तिथं? मला ऐका, तुम्ही तुमचं जा, तुम्ही तुमचं बघा, पोरगी बघा, ह्याचं लगीन करा आणि खाऊन या. मी चाललो. चल ना राव, चल ना प्लीज बापा. मी काय बोलणार मग, मी गप बसणार आहे. चला बस. बघू. हाव नाही तर नाही म्हणून काय बाप्पा. तुमचं आहे काही ना काही. काय लोड घ्यायला लागला तू एवढा? काय लोड घ्यायला लागलं म्हणजे? असली फसवणूक करतात काय? अरे लागले का तुला? नाही काय लागलं ना? लागलं तर मग फिरता तुम्ही गाडीवर? आमची गाडी पंक्चर झाली माग. तुम्हाला डोळे आहेत का? तुम्हाला डोळे आहेत का? तुम्हाला डोळे आहेत का? तुम्हाला डोळे आहेत का नाही? डोळे आहेत ना तर नीट चालता ना तुम्ही. आम्हाला बोलतोय चोराचा उलटा मामा. ऐका का, आम्ही चांगल्या कामाला चाललो आणि आम्ही फिरत चाललो. आम्हाला आमच्या पैशाची भरपाई द्या. लागले माझ्या पायाला, पॅन्टही फाटली माझी. काय तिचा पाय मोडलाय का? काय झालंय तिला? आणलं शोची गुडघा शोच आहे का? गुडघ्यामध्ये मोडलाय. आम्हाला आमची भरपाई द्या. गुडघा काय झाला? आता मोडला होता ना. तो चांगला चालला ना. ते अजून पाय बाक आहे. ऐका का आम्ही चांगल्या कामाला चालू. तू कशाला मोका अडथळा करता? आम्हाला आमची भरपाई द्या. भरपाई भेटणार नाही. पाय मोडलाय, सोन्यासारखी मुलगीन पाय मोडलाय. आमचं मला पाय मोडलं ना. आम्हाला काय करायचं? तुम्ही आडे घालते आम्हाला. बरं ऐका पाहुणं, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. तुम्ही कुठे चालले? मुलगा बघायला. आम्ही मुलगी बघायला चाललो. दोघांचे पाय मोडलेत. मग लग्न जोडलं पक्का. एवढ्या लांब जाऊस तर जमीव ना. हीच गोष्ट आहे ना माझ्या डोक्यात. तेच म्हणायला लागलो. काय करू माहिती का, दोघांचे पण पाय मोडलेत. या दोघांची जोड लावून देऊ ना. फक्त एकमेकांना विचारू तुम्हाला पसंत आहे का? तुला मुलगी पसंत आहे का? पसंत नाही मला तरी पण. तुला आपल्याला बरं आहे हा मुलगा, हो म्हणून टाकू. आपल्याला बरं आहे हा मुलगा, हो म्हणून. तिकडल्यापेक्षा बकरा सोपं आहे.
आमच्याकडून होय. असं आहे ना, चालतंय. काय करा, आज संध्याकाळी मग तुम्ही आता या बघून कुठे चालला, मुलगा बघायला चाललात ना, या बघून 4 नाही, वाजता या cancel आमच्या करतो गावात. आम्ही नाही, तिकडनं. आम्ही तिकडचं कॅन्सल कर. बरं चला मग आपल्या इथे बसू, घरी बसून बोलू. मग हे आम्हाला रस्त्यावर गरज नाही. सुईरपणाचा विषय, रस्त्या कुठे बोलायचा. चला घरी बोलू. चला बरं, चला परदेशी. हा. चला या. चला या. या या. हे 2-3 रूम आहेत हा, बांधलेले व्यवस्थित सगळं. या म्हशी बिशी 1-2 त्याच्याकडे खाली. तू म्हणले ना दूध आहे म्हशी दिसते आता. घर बी चांगलं RCC मस्त बांधलं. किती म्हशी आहेत तुमच्याकडे? अहो मॅडम, म्हशीचं काय घेऊन बसलाय? आपलं नवरदेवाकडे बघा ना, नवरदेवाकडे किती पैसा आहे काय म्हशी. सगळ्या गावात त्याचं नाव आहे. दुभत्याल का म्हशी? आणि शेतीचं? शेती पण आहे ना. किती एकर आहे? शेती 1 एकर आहे, म्हशी आहेत 2. भाऊ काय इकडे? तिकडे होय. शेतीला 20 लाख. शेतीला किती असं बापूर आपल्याकडे भाऊ? 25 लाख रुपयांनी जाते ना पान भरते ना सगळी. लय फापारा नका मारू. वापरायचं नाही ना भाऊ भाव काय चालू आहे म्हशी इथं. दूध देत आता. जमीन भाव लय झाला. 25 लाख भाव चालू आहे इथं. 20 लाखाचं चांगलं. बरं ऐका, शेती चांगली मग तुमची. शिवा आमचा मुलगा पसंत आहे का? आज जर असला तर मग मला वाटतं वाजून द्यावा ह्यांचं. आहे का नाही? सुनीता, हा, काय म्हणते दीदीचं काय म्हणणं? पसंत आहे मुलगा. पसंत आहे ना? आणि नवऱ्याला विचारा ना. नवरदेव आहे. मला पसंत आहे. ते तर मला जरूर लय खुश आहे मरणाचं, त्याला काय अडचण नाही. पण त्यांची काय अडचण नाही हो. हम्म. अडचण आमची आहे. काय अडचण आहे? मुलीची आजी खूप बिमार आहे हो. थोडी पैशांची नड होती आम्हाला. पैसे असं आहे भेटले का? असते थोडे लग्नाच्या आधीच. थोडे पण किती? तुमच्या हिशोबाने 25-30 हजार. 25-30 हजार. ते ऑपरेशनला सांगितले दीदी. टोटल पूर्ण डॉक्टरने काय सांगितलं 2.5 लाख रुपये लागतील. 2.5 लाख. ICU मध्ये ऑपरेशन होणार आहे. सिटीला होणार आहे, शहरात होणार आहे. आपलं काम होतं वाटतं इथे. दीदी चांगले लोक दिसतात, चांगले. पैशावाले. अरे हे 2.5 लाख रुपयाची मागणी करायला लागली, कसं करायचं? शेतात ना म्हशी म्हैसूर राहला हे पहिला हेच होत राहू दे ना. अरे विषय आहे. पण विषय काय माहिती का, हे असं जरा पैसे देऊन मला ह्या गोष्टी बरोबरच वाटत नाहीत. म्हैशीतून दादी, हा, म्हैशीतून ना आपण. तुला पसंत आहे ना? हो मला पसंत आहे. म्हणजे ते पैसे द्यायचे. हो चालतंय. मुलगा म्हणतोय करतो ऍडजस्ट. ते पूर्ण 2.5 लाखाचं करा, पण ते ऑपरेशनला काय कमी जास्त जमत नाहीत ना. आणि तुम्ही आता पैसे दिले ना, सकाळी उद्या नवरे तुमच्या दारात चालतंय. लग्न करून. काय दीदी? लग्न पैसे दिले की उद्या सकाळी लग्न आपलं. चालतंय. काय करतोय, उद्या मुलगा घरी उद्या सकाळपर्यंत पैशाचं, उद्या सकाळ लग्न लावून घेऊ. आहे का नाही? तयारी ना तुमची? पण आम्हाला पैसे आज रात्रीपर्यंत भेटले पाहिजे. ऑपरेशनसाठी करतोच ना, उद्या सकाळपर्यंत तुम्हाला देतो पैसे. तुम्हाला रात्रीपर्यंत ऍडजस्ट झालं तर आम्ही इतके मागितले नसते, पण ते आजी आजारी आहे, ते नड आहे पैशाची, म्हणूनच तेवढं. उद्या लगे आपण लग्नही लावून टाकू. उद्या आम्ही तुमच्या दारात. तुमच्या बरं चालतंय. चालतंय ना. चालतंय. माझं लेख नशीब तुझं भांडणात चालून मोर आपलं लग्न झालं. आणि त्याशी मी तुला पाहिलं, त्याशी माझं मन तुझं होतं. आणि तुला पाहिलं तर एकदम चांगलं वाटलं मला तर आणि पण वाटलं नाही आपल्या जवळ लग्न झालं म्हणून. असं आणि पण वाटायला नाही, मला थोडी तहान लागली आहे, मी जाऊन येते. या म्हैशीपासून सुरू होती म्हैशीतली, पण ही म्हैस चांगली मिळाली बाबा. ही म्हैस एकदम चांगली एकदम. आहो, जरा ऐका ना. ते माझ्या आजीचं ऑपरेशन आहे ना, तर मला जरा जावं लागेल 2-3 दिवस. मग 2-3 दिवस असतात त्याला. मग लागतातच ना, लागेलच ना वेळ थोडासा. चल नाही तर आपण दोघं नाही, तुम्ही नका येऊ, मी एकटीच जाऊन येते. नाही, तुम्ही कशाला येता इथे? एवढे काम ते पडलेले आहेत. मी जाऊन येते ना, 2-3 दिवसात लगेच वापस येते. इथे दिवस रात्रीची येणार वापस 4-5 वाजता. मग आजी जवळ कोण थांबेल ना.
मला तिथे थांबावं लागेल. तुम्ही घरातले काम करून घ्या, मी येऊन जाते. बरोबर ये. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही. ठीक आहे. रोहित अरे असं कोणी मेल्यागत कसा बसला? काय भाई तू मायाला दिली 8 दिवस झालं काहीच तर नाव दे नाही. कस काय काय माहिती मायला मी तर पेढे बिडे मागाच्या मार्गावर होतो तुला. ते 8 दिवस झाले ती येण्यात झाली आता. यायला झाली मला काय घोटाळा ये ना मग त्याला काय एवढं चिंतेत बसायचं. येडाच आहे तू बी. ते 8 दिवस झाली येण्यात झालं आणि माझं मन पण लागाय नाही. नव्या नव्याने होत असतं तसंच मन नसतं लागत. लय जेवण लय रोड मध्ये आलो. मी मला पेढे बिडे खाऊ घालशील काही त्याची पेड लेकरू बिकरू होईना ना आता तुला. तिने हात लावून दिला पाहिजे ना. हात पण नाही लावून दिला आणि त्याची पेड बिड मागायला हात नाही लावून द्यायला. हा तिच्या माळेला नाही ना सांगू नको बरं का. नाही ना तुला नाही इज्जतीचा पंचनामा नाही काय बाप्पा काय नाही अरे चला येऊ तालुक्यात जाऊन. का दही जण तर पोत पाणी बदला जाण लईच पोटा पाण्याचा अरे डिरी पर एवढी मोठी झाली नाही पोटा पाण्याची गिरी मिळतायच नाही ना. कस काय काय नाही डिरी मध्ये काय सगळं भरलं तरी पाहिजे ना. बायकोच गेली तर कुठून भेटणार त्याला जेवायला. बायको गेली बाई 8 दिवस झालं गेलेली आला अजून नाही. एक नवीन लग्न झालंय ते- 8 दिवस राहायचं. नाही नाही अजित दुसत आहे ना त्याची गेली. अरे मग तू जायचं आता पाहुणे माणसं दुखते म्हणा तू चेक करा नाही आता- काय दुखते. ती म्हणली तुम्ही येऊ नका. असं तर काय कराय बाबा ही हो ना. अरे जायला पाहिजे बघायला पाहिजे ना कमी जास्त तू काय सांगायचं ना, होय. कशाला केलं. ती म्हणते तू येऊ आता. येऊ नका नको म्हणजे येऊ. कामाला झाली गड्या. अरे बाबा चालायचं का अरे काय काम काढलं तालुक्याला. ते ठिबक सिंचनचे पाईप पण ते घेऊन यायचे काही पाईप फुटलेत आपले. अरे मी आलो असतो बाप्पा पण लई काम आहे मला शेतामध्ये. मला जायचं चालतंय. तिकडेच. बरं चल काय तू आता पण तू लग्न जमपर्यंत लय जणाला चारलंय. आम्ही मोकळ्या मनाचा माणूस आहे. चल तुला दाब्यावर चारतो आज. चल लोड घेऊ मग मजा मग तुझी रे. चल लवकर. वापस आल्यावर फोन कर मला मग. बरोबर हाऊस आपण बोलू तिला मग. बाप्पा तुझं हे मला पटलं नाही गाड्या. काय मी नेहमी रात्रंदिवस तुझ्या सोबत राहतो. आता त्या रोहित लगेच झाब्यावर जेवायला नेलं आहे की नाही. अरे दोघाला चला म्हणलं ना भाऊ बसा गाडीवर दोघाला म्हणलं. त्या दिवशी मला शेतात काम होतं. मला यावं बी वाटलं माग. हा मग यायचं ना माग. ते कस तरी वाटायला लागलं मला. कस काय मायला तू म्हणजे यावासाठी बघा तयार झाला. अरे बाबा न दोघे माझे मित्र आहेत आणि दोघाला मी म्हणलं दोघं मी चला असं म्हणलं का बाबा तू येऊ नको रोहित तू गाडी बस असं थोडी आब्याचं नाव काढलं की माझ्या जीवाला पाणी आलं बघ. असं आहे का? पण ते रानातलं काय काम सहन विसरलं. केलं. रानातलं काम विसरलास ना विसरलं नाही जाऊन केलं सगळं. असं आणि तिथून आलो आता काय. अरे रोहित काय ये इकडं. अरे हे कुठे फिरायला लागला. काय मी चालला तिकडं काम तर खरं मित्रा कुठं चालला होता तुझं नाही तर चाललो तो. कुठं तुझं काम होतं. कुठे फिरायला लागला इकडे. काम चाललं होतं, होतं, चालला होता कुठं असेल काय आता प्रायव्हेट काम करायचं कायचं काम? आपल्याला सांगतो येते काय तर तिला फोन लावला ती फोनच नाही उचलायला. कुणाला लावला फोन ते माझ्या भाई तुला काय सासवाडीला पण जाऊन पहिले हा तिथं फोनच नाही. मामा नाही ती नाही. फोन उचलीत नाही नाही फोन पण उचलाय नाही. तू तर मला फोन येत होता रेग्युलर येत होतं मला ती. हा पण आता फोन लावायलोय. हा फोन पण लागाय नाही. आता ते मामा पण नाहीत. ते फोनच नाही तिथं. मायला फसवणूक तर नाही झाली काही. चला फोन उचला पाहिजे ती म्हणतो तिथं गेलाय तर तिथं गायब आहेत लोक कुणीच नाहीत म्हणतो अरे त्या म्हातारीला दवाखान्यात दिला असेल ते बेमार होते. विचारलं तिथं गावात लोकांना विचारलं का कुठे विचारलं गेले ना. काय म्हणले ते म्हणले तर नाहीत ते. मग ते त्या नावाची माणसं इथले नाहीत असं म्हणले का हो बापा आपण जायचं का तिकडे. तिकडं हा बघू ना करू ना काहीतरी करावं लागलं मित्रासाठी. हे बघा ना. अगं बाबू होई अरे तुझीच बायको ना बघ ना. दुसरं संग लग्न केलं काय मायला तिला. होय बापा तुला तर एवढे दिवस तुला म्हणतो लक्ष दे लक्ष दे लक्ष दे काय माहेरला गेली
हाय माहेरला गेली मला कोण तिच्या आजीचं दुखत आहे ह्याचीच बायको ना ती बायको आहे पण ते पोरग कोण आहे बघायला लागलो ते कुठे आपल्या गावातलं होती हो ना हे असेल कुठलं दुसरी काढलं मी बघितलं का लयच अवघड झालं हा पैसे गेले सगळे मग आता कसं करायचं माझे पैसे दिले रडू नको करू काहीतरी रोहित रडू नको आपण करू ना काहीतरी नको रडू नको अरे गप्प कशाला रडायला लागला काय माझी बाईक पण दिली दुसरी बाईक पण दिली दुसरी म्हैस कोणती दुसरी म्हैस बायको बायको हो बायकोला म्हैस म्हणायला लागला याला बायको सोडून जायची काय करेन का समज अरे वा कमाल झाली गाड्या याची पाहुणा म्हैस आहे का इकडे म्हैस अरे ह्याची म्हैस पळून गेली म्हणून आम्हीच लय परेशान आहे तुझा बरं इथून डोकं खाऊ नको म्हशीचा व्यापारी मी आलोय तुमच्या गावात म्हणलं म्हशी बिशी बघावात अरे तोंडा नाही तर शेळ्याचा व्यापारी दिसायला लागला म्हशीचा व्यापारी आहेत का शेळ्या मग नाही तर काही नाही निघ बरं इथून जाय बघ ना राव इथं आपण कोणत्या टेन्शन मध्ये आणि काय दिमागाला लोड माणूस आहे का लो चिंबक पलीकडे जाय काय ना शेळ्या असल्या तर शेळ्या दाखवा शेळ्या मी घेतो बोकुड आहे बोकुड पाहिजे का बुकडून घेतो चांद वाजता कोण आहे रे जा रे बाबा जा अरे बाबा नो मीच आहे बाप्पा मी कस काय म्हणजे अरे असली कसली आवाज काढायला लागला आवाज तू हो ना ऐका आता तुम्ही मला ओळखीलं का नाही मी ते ट्रायलच करत होतो तुम्ही मला ओळखीलं नाही आता काय आहे, आता तुम्हा दोघांना बघितलेलं आहे त्या दोघांनी आहे का ते ओळखीते तुम्हाला हो आम्हा दोघांना बघितलेलं मी काय करतो आकाशला घेतो आकाशन आम्ही बरोबर जा हातरेतो आता ते काय आहे, आता तिचं लग्न झालंय ना ते दुसऱ्या सोबत ते आता तिसऱ्या लग्नाची तयारी येते मी सगळे कॉन्टॅक्ट काढले आता त्या मुलाला पण फसून गेली ती आज त्या मुलाला पण कॉन्टॅक्ट केलं तर ज्याचा आकाशने आपला फोटो दाखवला त्याला मी फसवले शाबास हा तर आपण काय आता डोकं लावू आकाशला घेतो मी आहे का नाही आणि त्यांना बरोबर तुम्हाला प्लॅन सांगतो सगळ्या फोनवर कसं कसं करायचंय त्यांना बरोबर आपण जाया सापडू आणि तुम्ही बरोबर या मग बाप्पा लय योग्य हुशार आहे वेळ. राव तू हा, योग्य वेळी या तुम्ही खायला बाप्पा काय कपडे आणि काय आवाज काढला जबरदस्त 5 मिनिट माझं डोकंच हँग झालं होतं यार याला आपल्या रुईच्या बाबतीत वाईट झाला हो यार मला खूप वाईट वाटतं यार एक तर बिचारायचं लई दिवस लग्न होत नव्हतं आणि एक तर मुलींचं शॉर्टेज आहे त्याच्यामुळे लोक बी असे माणसाच्या भावनेशी खेळायला लागलेत त्या गोष्टीचं वाईट वाटतं यार मला बी खूप वाईट वाटतंय पण अशा लोकांना जेलची हवा दाखवाच लागणार आहे आता फक्त मी जसं सांगतोय ना फक्त तसं वाग त्या पद्धतीने आपण प्लॅन सगळा करू तू जसं म्हणशील तसंच वागणार आहे मी चल चल आपण सगळ्या गावात बघितलं पण आपल्याला जसं माहित झालं की बाबा ह्या गावात येत ते तर ह्या गावात आपल्या कुठे दिसत राहते हे लई शोधले आपण मला ते कुठं लपले असते हेच कळा नाही मला पण हा ना ह्या गावात आलते पण आता ह्या गावात कुणासोबत लग्न करायला लागले ह्याची आपल्याला आयडिया नाही काही आता हे फक्त ह्या गावात आले तर आता हे कसे आपलं शोधावं हे काय मला डोकंच चाला नाही पण ते कुठं ना कुठं असतीलच त्याला शोधत लागणार आहे आपल्याला चल बरं आपण बघू चल ते आले तर हो आपल्याकडे यायला लागले काय करू आपण पाठीमागे मंदिरात जाऊन लपू चल ते रस्त्याने चालले चल ऐक गडबड करायची नाही पहिल्यांदा ते काय म्हणते ते सगळा संवाद त्यांचा ऐकू आपण ऐका नाही त्याच्यानंतर आपण ऍक्शन घेऊ आता काय डोकं लावायला नको आपण चल बघू त्यांच्या मनात काय काय काढलं ते मंदिर चांगलंच आहे मोठं मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे बाप्पा खुशाल ठेव देवा आजपासून आम्ही हे सगळे धंदे सोडून देऊ आणि आता कोणालाच लुटणार नाही काही वाईट वागणार नाही आम्हाला माफ कर देवा माणूस जगात कुणाला पण खोटा बोलतो पण देवापुढे सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या बोलतो हा हे बरोबर आहे बघ आहे का नाही हा
आता तू बोललीस ना हे खरंच होऊ दे आणि हे खरंच करायचं आपला. आता भरपूर आपलं बॅलन्स झालंय, 5-50 लाख जमलेत. तुझ्या नावावर ते मस्त बँकेत टाकू, देवाच्या दरबारात आपण आता हे आटले धंदे सोडून देऊ. आम्ही आजपासून हे सगळे धंदे सोडून देतो देवा. पाहिलं आकाश, आता तर सोडून द्यायचं म्हणते सगळं ते. हो ना, मस्तपैकी एक वर्ल्ड टूर करून येऊ. येऊ गे ना बा. बस आता तेच करून त्यातच आनंद घेऊ. देवा खुशाल ठेव. रेल्वे कशी पटरवली यांची आज. ऐक, आता ते किती जरी म्हणलं ना आपण सोडून देऊ तरी लालच लय बेकार असती. त्यांनी आतापर्यंत छोट्याले हात मारले. आता त्यांचं प्लॅनिंग काय मोठा हात मारायचा. आपण काय करू माहिती का, मंदिराच्या समोर जाऊन तिथे बसू बाकडाव, तिथं गप्पा मारू हे यायच्या टायमाला. बरोबर. आणि तसं बी त्यांनी तुला कुठं बघितलंय हाय का नाही. आणि मी विवेक होत नाही जास्त. चल चांगलं ना. चला लवकर लवकर. देवा, मी लय मोठ्या संकटात सापडलो रे. मला संकटाच्या बाहेर काढ. देवा आकाश, आपल्याकडे काय कमी प्रॉपर्टी नाही. ती तर आहेच ना. आपल्याकडे लय प्रॉपर्टी आहे. मला काय करायचंय, माझ्या पहिल्या बायकोचं माझं अजिबातच जमा नाही ना. असं आहे का? हा, मग माझं सगळं प्लॅनिंग झालंय. तिला डिवोर्स द्यायचा आहे आणि नवीन दुसरं लग्न करायचे आपल्याला. मग लागला त्याच करतो. अरे कसली बी एखादी पोरगी असली ना तरी बघ, काळी असून दी, बुटकी असून दी, जाडी असून दी, नाही लग्न झालेली असू दी, कसली असली ना, फक्त काय करायचं माहिती का, मला हिच्या बरोबर मला लग्न करायचंय. एकदा माझं लग्न झालं की माझी सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करणार आहे. तू फक्त थोडं दम काय, तुझी प्रॉपर्टी बघून फॉरेनची सुद्धा पोरगी 2 कोटी रुपयाची प्रॉपर्टी येईल का. बघू काय तरी करू नियोजन. पाहुणं. हा बोला ना. कुठलं तुम्ही? आम्ही का, आम्ही ह्याच गावचे. आम्ही हा इथलेच. देवाला काय बोलत तुम्ही आता. आता विषय काय झालेला माहिती का, हे माझ्या बायकोचं माझे भांडणं झालेले तर, आणि ते आमचं डिवोर्स पर्यंत आलेले सगळ्या गोष्टी. आणि तिला ऍटिट्यूड आलाय भलताच. त्याच्यामुळे आता ते माझं प्लॅनिंग चाललंय दुसरं लग्न करण्याचं. आहे का नाही. देवाने करून ऐकलं तुमचं काय, ही काय नवरी समोरच उभा आहे. मग देवाने करून ऐकलं बघा. आकाश, चालेल पोरगी ही मला देवाला मी केली प्रयत्न, पण एवढी चांगली पोरगी भेटून मला नाही वाटलं. समोर आहे देवानी. तिला विचारा ना, मी पसंत आहे का. मला तुम्ही पसंत आहेत. बोलणी करू. बरं ऐका, आपण काय करू, आजच्या आज लग्न करू. चालतंय ना. मला फक्त सरप्राईज द्यायचे माझ्या बायकोला, आजच्या आजच लग्न करायचे मला. पण पाहुणं जरा ऐका ना. ते काय ना, माझी आजी आहे ना, ती जरा दवाखान्यात ऍडमिट आहे. तिचं ऑपरेशन आहे. तर आम्हाला ना 7-8 लाख रुपयाची नड आहे. 10 लाख रुपये देऊन टाकू. पैशाची काय कमी नाही. अजिबात नाही. 10 लाख रुपये देऊन टाकू. आता लगेच लग्न मंदिरात. हेच मंदिरात लावायचं, तासात लावायचं. जायचं नाही बरं का तुम्ही कुठं. नाही कुठं. हा बाई, आम्ही सगळं साहित्य घेऊन येतो. तुम्हीच कुठे जाऊ नका. नाही, सगळं घेऊन येतात पडदिशी. आणि महत्वाचं म्हणजे तुमची बॅग पण घेऊन येतात. 10 लाख. नक्की. हा बसायचं. आलो तर इथंच आम्ही. चल आकाश, चल लगेच जा आणि तात्काळ या. लगेच लगेच आवरूनच आले. इथं जाऊ नका कुठं. देवाने घर ऐकलं ना. पण मामा, आपण ठरवलं होतं की हे काम धंदा सोडून द्यायचा. बरोबर. पण आता ना ही पार्टी लय भारी गावली बघा. करोडपती पार्टी. हा, एकदा काय 1-2 कोटी रुपये कमवले की इथून कल्टी मारायची आणि पुन्हा या धंद्यात पडायचं नाही. तुझ्या तोंडात पाहुणे आले. जरा साडी आता काही थांबा. ऐका मामा, बॅग तुमच्याकडे राहू द्या आणि तुम्ही साडी घालून या. अहो पण ते ठीक आहे, पण आपलं ठरलं 2 माणसं नवीन पाहुणे चालले तर आता लग्न लावायचं ना आपल्याला. शुभमंगल सावधान. मारू नाही. काका या. येतो साडी घालून लवकर या साडी घालून. आम्ही मामापाशी बसतो. या काका.
सिंधू सरस्वतीत यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया सूर्या सदा मंगलम शुभलग्न फोन कर ना. सावधान शुभमंगल सावधान. बाप्पा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. तू आता काय पिशवी बाबूराव पिशवी आपली अगोदर याच्या संग लग्न तुम्ही कोण आहे? मी गणेश वाखरे. हे कोण आहे? आतापर्यंत हे कोण आहे? जणाला फसविलं. हा पहिला नवरा फौजदार साहेब तू पाठीमागे दुसऱ्यासोबत लग्न केलं न्या द्यायला. दुसरं लग्न करायला हे कोण पोलीस कोण आहे? आता कसं घावलं जाणार? हा पहिलं सगळं संपलं. सर पहिले मला फसविले या दोघांनी. नाही सर, नंतर बप्पा पासवाल निघतोय. आम्ही नाही आमच्याकडे ह्याच्यासोबत लग्न झालेले फोटो आहेत आमच्याकडे. आम्हाला काय माहिती आम्ही ते नाहीतच. काय ते नाही तुम्ही? नाही आम्ही नाही ते. ते काय प्रश्न नका. आमच्याकडे पुराव्यांचा ढीगभर आहे पुरावे आमच्याकडे. ते आम्हाला तुम्ही सांगू नका. आजपत किती लोकांचे आयुष्य तुम्ही बरबाद केले. ह्या मुलीचे तुम्हाला एवढे काय लग्न करून गिनीज बुक मध्ये नाव नोंदवायचे काय तुमचं की सगळ्यात जास्त लोकांचे आयुष्य बरबाद करणारी मुलगी, सर्वात जास्त तुम्हाला म्हणजे आजपर्यंत पैसे उखळले. आजपर्यंत किती लोकांचे तुम्ही आयुष्य उद्ध्वस्त केले. तर आज मुलींचं शॉर्टेज आहे सगळीकडं. ह्या गोष्टीचा तुम्ही फायदा घेतला. ह्या मुलीचे 3-3, 4-4 लग्न तुम्ही लावून द्यायला लागलं. ह्या बिचाऱ्याने त्याच्या म्हशी विकल्या का तर पैसे पाहिजे. तर कशाला लग्न करायचे त्याच्यासोबत लग्न करतात. ह्याच्या अगोदर तुम्ही कित्येक लग्न केले असते, कित्येक जणांना लुटलं असं. हा चुकलं आमचं. साहेब आम्हाला माफ करा. तुम्हाला लय हार घालायची सवय होती ना. आता चला तुम्हाला जेलमध्ये, तिथं तुम्हाला हातकडी घालतो. माफ करा आम्हाला. माफ करा सर. आता कोर्ट ठरवीन तुम्हाला काय करायचं ते. तुम्हाला माफ करून ही चुकीची भावना समाजात आम्हाला जाऊन द्यायची नाही. तुमच्यावर काय गुन्हा होईल काय होईल ते कोण ठरवेल? साहेब ठरवतील. साहेब घेऊन जातील ना. माझे पैसे कोणाचे आम्ही सगळ्यांचे पैसे द्यायला तयार आहोत. आम्हाला माफ करा. त्याचा बी कोर्ट विचार करेल. तू त्याचा नको लोड घेऊ. आम्हाला माफ करा. चला साहेब चला चला बाबूराव. पैसे आहेत का आपले? ते आपला हार बीर घ्या. त्याचे बी काही पैसे होते नाही तर गाडीला बांधू. या नारळ फोडून खाऊ.